Hello dear students, today we are going to learn 3.1 Tartary. So dear students, आज आपण 3.1 Tartary या पोएमचा अभ्यास करणार आहोत. So this poem is written by Walter D. La Meyer. So Tartary म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया. Tartary म्हणजे a historical region of Asia and Eastern Europe, especially the high plateau of Central Asia and its northwestern slopes, which form part of the Tartar Empire in the Middle Ages. तर आशिया आणि पूर्व युरोपमधील एक ऐतिहासिक प्रदेश, विशेषतः मध्य आशियातील उच्च पठार आणि त्याचा वायव्येकडील म्हणजे वायव्य दिशेकडील भाग, जो मध्ययुगात टार्टर साम्राज्याचा एक भाग होता. तर या पोएममध्ये कवी तो स्वतः एक राजा आहे असं स्वप्न पाहतोय, म्हणजे टार्टरीचा तो राजा आहे असं स्वप्न पाहतोय आणि त्याच्या काय काय इच्छा आहेत त्याने या कवितेत सांगितलेल्या आहेत. आपण आता पहिला स्टांजा पाहूया. इफ आय वेअर लॉर्ड ऑफ टार्टरी, मायसेल्फ अँड मी अलोन, my bed should be of ivory, of beaten gold my throne, and in my court should peacocks flaunt, and in my forest tigers haunt, and in my pools great fishes slant their fins athwart the sun. So लॉर्ड म्हणजे प्रभू, स्वामी किंवा राजा. टार्टरी म्हणजे आपण आता पाहिलं की एक ऐतिहासिक प्रदेश, जो एक टार्टर साम्राज्याचा मध्ययुगामध्ये टार्टर साम्राज्याचा एक भाग होता. आयव्हरी म्हणजे हस्तिदंत किंवा हत्तीचे दात. बिटन गोल्ड म्हणजे ठोकून पातळ केलेले सोने. फ्लॉन्ट म्हणजे मिरवणे. हॉन्ट म्हणजे तर विराजमान असणे. फिन्स म्हणजे माशाचे पंख आणि ऑथवट म्हणजे आवरतील किंवा आडवे येतील. इफ आय वर अ लॉर्ड ऑफ टार्टरी, जर मी टार्टरीचा स्वामी, टार्टरीचा राजा असतो. मायसेल्फ अँड मी अलोन, मी आणि मी एकटा असतो. माय बेड शुड बी ऑफ आयव्हरी, तर माझा पलंग हस्तिदंतापासून बनवलेला असावा. ऑफ बिटन गोल्ड माय थ्रोन, म्हणजे माझे सिंहासन सोन्याचे असावे. अँड इन माय कोर्ट शुड पिकॉक्स फ्लॉन्ट, माझ्या दरबारात आणि अंगणात मोर मिरतील, म्हणजे मोर तो तिथे पाळणार आहे आणि त्याला मोर तिथे त्याच्या दरबारात ठेवायचे आहेत. कोर्ट म्हणजे दरबार. अँड इन माय फॉरेस्ट टायगर्स हॉर्न, आणि माझ्या जंगलात वाघ विराजमान असतील. अँड इन माय पूल्स ग्रेट फिशेस स्लँट देअर फिन्स ऑथवर्ड द सन, आणि माझ्या तलावांमध्ये मोठमोठे मासे असतील आणि त्यांचे पंख सूर्याला आडवे येतील किंवा त्याला झाकून टाकतील. ऑथवट म्हणजे काय तर आवरतील किंवा आडवे येतील. द पोएम हॅज अ ड्रीमी क्वालिटी. ओके, तर या पोएममध्ये कवी स्वप्न पाहत आहे असं दाखवलेलं आहे. इफ आय वेअर लॉर्ड ऑफ टार्टरी, ट्रम्पेटर्स एव्हरी डे to every meal would summon me, and in my courtyard bray, and in the evening lamps would shine, yellow as honey, red as wine, while harp, flute and mandolin made music sweet and gay. ट्रम्पेटर्स म्हणजे तुतारी वाजवणारे, तुतारी वादक. समन म्हणजे बोलवणे. ब्रे म्हणजे काय तर ओरडणे. हार्प म्हणजे वीणा आणि मँडोलिन. फ्ल्यूट म्हणजे बासरी आणि मँडोलिन म्हणजे एक प्रकारचं वाद्य आहे, तंतुवाद्यासारखं. सो या कडव्याचा अर्थ असा आहे, जर मी टार्टरीचा राजा असतो, टार्टरीचा प्रभू असतो, तर दररोज प्रत्येक जेवणासाठी तुतारी वादक मला तुतारी वाजवून मला जेवणासाठी बोलवतील आणि माझ्या अंगणात आरडाओरडा करतील. आणि संध्याकाळी
अँड इन द इव्हिनिंग लॅम्प्स वूड शाईन. आणि संध्याकाळी माझ्या अंगणात, माझ्या महालात दिवे लावले जातील, ते दिवे चमकतील. येलो ॲज हनी, रेड ॲज वाईन. आणि ते दिवे, त्यांचा प्रकाश मधासारखा पिवळा असेल आणि वाईनसारखा लाल असेल. ते लाल दिसतील वाईनसारखे. वाईन म्हणजे द्राक्षापासून वाईन तयार केली जाते, तर वाईनसारखे ते लाल दिसतील. वाईल हार्प अँड फ्लूट अँड मँडोलिन मेड म्युझिक स्वीट अँड गे. आणि त्याचवेळी वीणा, बासरी आणि इतर वाद्य आणि तंतुवाद्य वाजवले जातील. त्यामुळे संगीत गोड आणि समलिंगी तसेच मधुर बनवले जाईल. इफ आय वर लॉर्ड ऑफ टार्टरी आयड वेअर अ रोब ऑफ बीड्स, व्हाईट अँड गोल्ड अँड ग्रीन देड बी अँड क्लस्टर्ड थिक ॲज सीड्स. अँड इयर शुड वेन द मॉर्निंग स्टार आय डॉन माय रोब अँड सिमिटर. And zebras 7 should draw my car through Tartary's dark glades. तर पहा, रोब म्हणजे काय, तर लांब झगा, लांब ड्रेस. क्लस्टर्ड म्हणजे काय, तर समूह. वेन म्हणजे हळूहळू गायब होत जाणारा किंवा हळूहळू उतरत जाणारा. डॉन म्हणजे काय, तर अंगावर कोट चढवणे. सिमिटर म्हणजे कट्यार, एक आखूड वक्र तलवार. ग्लेड्स म्हणजे ॲन ओपन स्पेस इन अ फॉरेस्ट, म्हणजे घनदाट जंगलात जी मोकळी जागा असते त्याला ग्लेड्स असे म्हणतात. इफ आय वेअर लॉर्ड ऑफ टार्टरी आयड वेअर अ रोब ऑफ बीड्स व्हाईट अँड गोल्ड अँड ग्रीन देड बी. जर मी टार्टरीचा स्वामी असतो तर मी बियांसारख्या जाड, पांढऱ्या, सोनेरी आणि हिरव्या मण्यांपासून तयार केलेला लांब झगा घातला असता. अँड इयर शुड वेन द मॉर्निंग स्टार. आणि सकाळचा तारा ओसरण्याच्या आत किंवा गायब होण्याच्या आत. आय डॉन माय रोब अँड सिमिटर. मी माझा कोट अंगावर चढवेल आणि माझी सिमिटर, माझी तलवार घेऊन. अँड झेब्राज 7 शुड ड्रॉ माय कार थ्रू टार्टरीज डार्क ग्लेड्स. आणि माझी सिमिटर, माझी तलवार घेऊन माझ्या 7 घोड्यांच्या रथात बसून टार्टरीच्या डार्क ग्लेड्स, घनदाट जंगलातून माझा रथ, माझी कार मी वेगाने पळवत नेईल. ड्रॉ माय कार म्हणजे पळवत नेईल. सो परत एकदा आपण या कडव्याचा अर्थ पाहू. जर मी टार्टरीचा स्वामी असतो तर मी बियांसारख्या जाड असणाऱ्या पांढऱ्या, सोनेरी आणि हिरव्या मण्यांपासून तयार केलेला लांब झगा घातला असता. आणि पहाटेच्या वेळी सकाळचा तारा ओसरण्याच्या आत किंवा गायब होण्याच्या आत मी माझा कोट अंगावर चढवेल आणि माझी सिमिटर, माझी तलवार घेऊन मी 7 घोड्यांच्या रथात बसून टार्टरीच्या डार्क ग्लेड्स, घनदाट जंगलातून माझा रथ, माझी कार वेगाने पळवत नेईल. लॉर्ड ऑफ द फ्रूट्स ऑफ टार्टरी हर रिव्हर्स सिल्वर पेल. लॉर्ड ऑफ द हिल्स ऑफ टार्टरी ग्लेन थिकेट वूड अँड डेल. हर फ्लॅशिंग स्टार्स, हर सेंटेड ब्रीज, हर ट्रेम्बलिंग लेक लाईक फोमलेस सीज, हर बर्ड डिलाइटिंग सिट्रॉन ट्रीज इन एव्हरी पर्पल वेल. तर पहा, ग्लेन, डेल आणि वेल याचा अर्थ होतो दरी. थिकेट म्हणजे गर्द झाडी, तर फ्लॅशिंग म्हणजे लुकलुकणारे आणि ट्रेम्बलिंग म्हणजे थरथरणारे. फोमलेस म्हणजे समुद्रावर ज्यावेळी लाटा उसळतात त्यावेळी फेस तयार होतो, तर तो फेस तसा या तलावांमध्ये नाही आहे, फेस विरहित. तर या कडव्याचा अर्थ असा आहे, मी टार्टरीच्या फळांचा स्वामी किंवा मालक असतो. हर रिव्हर सिल्वर पेल म्हणजे तिच्या चांदीसारख्या चमकणाऱ्या नद्या. लॉर्ड ऑफ हिल्स ऑफ टार्टरी, चांदीसारख्या चमकणाऱ्या नद्या आणि टेकड्यांचा मी मालक असतो. ग्लेन थिकेट वूड अँड डेल, तिच्या गर्द झाडीचा तसेच टेकड्यांचा आणि दऱ्याखोऱ्यांचा मी मालक असतो.
हर फ्लॅशिंग स्टार्स हर सेंटेड ब्रीज, तर तिच्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांचा आणि सुगंधित अशा वाऱ्यांचा, ट्रेमलिंग लेक लाईक फोमलेस सीज, फेसविरहित समुद्रासारख्या थरथरणाऱ्या सरोवरांचा मी मालक असतो. हर बर्ड डिलाइटिंग सिट्रॉन ट्रीज इन एव्हरी पर्पल वेल, प्रत्येक जांभळ्या दरीतील सुंदर पक्ष्यांच्या आणि आनंददायक, डिलाइटिंग म्हणजे आनंददायक, सिट्रॉन ट्रीज म्हणजे लिंबूवर्गीय झाडे, आनंददायक लिंबूवर्गीय झाडांचा मी मालक असतो. जर मी टार्टरीचा राजा असतो तर मी तिथल्या फळांचा मी स्वामी असतो. तिथल्या चांदीसारख्या चमकणाऱ्या नद्यांचा, टेकड्यांचा, दऱ्याखोऱ्यांचा, गर्द झाडीचा मी मालक असतो. आणि तसेच तिथल्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांचा, तसेच सेंटेड ब्रीज म्हणजे सुगंधी वाऱ्याचा, फेसविरहित समुद्रासारखा थरथरणाऱ्या सरोवरांचा आणि प्रत्येक जांभळ्या रंगाच्या दरीतील सुंदर सुंदर पक्षी आणि आनंददायक लिंबूवर्गीय झाडे यांचा मी मालक असतो आणि यांचा मी स्वामी असतो, असं कवी येथे म्हणत आहे. सो डिअर स्टुडंट्स, आता आपण इंग्लिश वर्कशॉपचा अभ्यास करूया. फर्स्ट, फाइंड द वर्ड्स दॅट मीन द फॉलोइंग फ्रॉम दी फर्स्ट स्टांजा. तर पुढे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत फर्स्ट स्टांजामधील, तर त्याचा आपल्याला येथे अर्थ लिहायचा आहे. सो गोल्ड हॅमर्ड इनटू अ फ्लॅट थिन शेप, याविषयी आपल्याला बिटन गोल्ड हा शब्द कवितेत आलेला आहे. शो ऑफ प्राऊडली, फ्लॉन्ट, टिल्ट, मूव्ह ॲट ॲन अँगल, स्लँट, अक्रॉस, इस्पेशली इन अ स्लँटिंग डिरेक्शन, अर्थवर्ड. फाइंड द नेम्स ऑफ एक्सॉटिक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड ॲनिमल्स मेन्शन इन दी पोएम. तर कवितेत आलेल्या काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आणि ॲनिमल्सचं आपल्याला इथे नावं लिहायची आहेत. सो एक्सॉटिक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आर ट्रम्पेट, हार्प, फ्ल्यूट अँड मँडोलिन. सो एक्सॉटिक ॲनिमल्स, पिकॉक्स, टायगर्स, ग्रेट फिशेस अँड झेब्राज. In the last stanza, there are 3-4 letter words that refer to a beautiful valley. तर दऱ्याखोऱ्यांबद्दल कोणते कोणते शब्द आपल्याला शेवटच्या कडव्यामध्ये आलेले आहेत तर ते इथे लिहायचे आहेत. सो 3-4 लेटर वर्ड्स दॅट रेफर टू अ ब्युटिफुल व्हॅली आर ग्लेन, डेल अँड वेल. सो हे 3 शब्द आपल्याला लास्ट स्टांजामध्ये आलेले आहेत. फ्रॉम द पोएम फाइंड 3 लाईन्स दॅट यूज टू कंपॅरिझन्स. तर तुलना ज्या लाईनींमध्ये केलेली आहे त्या लाईन्स आपल्याला येथे लिहायच्या आहेत. सो आन्सर इज, फर्स्ट लाईन इज येलो ॲज हनी अँड रेड ॲज वाईन. सेकंड, अँड क्लस्टर्ड थिक ॲज सीड्स. अँड थर्ड, हर ट्रेमलिंग लेक्स लाईक फोमलेस सीज. Color, sound and images from nature add to the beauty of a poem. Tartary is a perfect example of the above. Pick out lines that contain color, sound, images from nature. So first, color. Answer is yellow as honey, red as wine. म्हणजे यामध्ये कलर आलेला आहे. Second, white and gold and green they'd be. हर रिवर सिल्वर पेल, यामध्ये सिल्वर कलर आलेला आहे. इन एव्हरी पर्पल वेल, तर या 4ही ओळींमध्ये आपल्याला विविध कलर दिसतात. सेकंड, साऊंड. ट्रम्पेटर्स एव्हरी डे टू एव्हरी मिल वुड समन मी अँड इन माय कोर्टयार्ड ब्रे. सेकंड, वाईल हार्प अँड फ्लूट अँड मँडोलिन मेड म्युझिक स्वीट अँड ग्रे. म्हणजे आवाजाच्या संबंधित जे काही शब्द आलेले आहेत ते यामध्ये आपल्याला लिहायचे आहेत. इमेजेस फ्रॉम नेचर. फर्स्ट, अँड इन माय कोर्ट शूड पिकॉक्स फ्लॉन्ट अँड इन माय फॉरेस्ट टायगर्स हॉन्ट अँड इन माय पूल्स ग्रेट फिशेस स्लँट देअर फिन्स ऑथवर्ड द सन. सेकंड, अँड इयर शूड वेन द मॉर्निंग स्टार अँड झेब्राज 7 शूड ड्रॉ बाय कार शूड थ्रू टार्टरीज डार्क ग्लेड्स.
Complete the following phrases with the help of the poem. So, sweet and gay music, silver pale rivers, scented breeze, trembling lake, bird delighting citron trees. 7. Write about the daily routine of the Lord of Tartary in 8 to 10 lines. Using your imagination, write about a beautiful region, its landforms, water bodies, flora and fauna, night sky, people, etc. Language study. Consonants. Consonants is a repetition of one or more consonant sounds, especially at the end of words. Consonants is usually pleasant to hear. So, pitter patter. यामध्ये व्यंजने, कॉन्सोनंट्सचं रिपिटेशन, कॉन्सोनंट पुन्हा पुन्हा जिथे आलेले असतात त्या ठिकाणी कॉन्सोनंट्स हा फिगर ऑफ स्पीच आलेला असतो. Find at least 2 examples of consonants from poems that you study in this book. Her river silver pale and her trembling lake like foamless seas. So dear students, तर टार्टरी ही कविता तुम्हाला व्यवस्थित समजली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि जे कोणी विद्यार्थी मित्र आपले चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळतील.